हे हाय एव्हरीवन, दिस इज अक्षय. आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की रिसेंटली मी UK आलेलो आहे आणि यू नो जेव्हा तुम्ही UK येता, तुम्हाला खूप साऱ्या स्टेप्स फॉलो करायच्या असतात. त्यामधली एक स्टेप आहे इमिग्रेशन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही लँड होतात, इट्स नॉट लाइक की तुम्ही लँड झालाय म्हणजे तुम्हाला आता डायरेक्टली एंट्री मिळाली आहे. इट्स नॉट लाइक दॅट. सो बिफोर you know moving out of airport, you have to pass your immigration. So what is it means, तुमच्या पासपोर्टवर जो विजा आहे त्याच्यावर त्यांचा स्टॅम्प असतो की या दॅट पर्सन हॅज अराइव्ड in our country. So this is something a go ahead for you guys, that you can enter without any issue now. So you have to be careful while answer those questions to the immigration officer. So त्याला तो तुम्हाला लाईक फॉर एक्झाम्पल तो तुमचा विजा चेक करतो. विजा चेक केल्यावर सो बेस्ड ऑन युअर विजा टाईप तो तुम्हाला काही क्वेश्चन्स करतो आणि त्यातला सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे what is your purpose of visit. Okay, so you have to answer properly because त्याच्यावर तुमच्या सपोज लाईक बिझनेस विजा असेल तर त्याचं काही लिमिटेशन्स असतात की बिझनेस विजावर तुम्ही वर्क नाही करू शकत इथे. इट्स जस्ट फॉर मीटिंग्स, बिझनेस डिस्कशन्स अँड ऑल. So this is the purpose of business visa. Similarly, if you are tourist, they will ask some questions. For me, I'm on business visa, so the questions they have asked me like, what is your purpose of visit, right? So I have to explain them why I'm here. So तसाच दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही किती दिवस आहात इथे. सो तो एक प्रश्न, सेकंड क्वेश्चन मेनली असतो. अँड थर्ड क्वेश्चन इज तुम्ही कुठे राहणार आहे, तुम्ही ऑलरेडी बुकिंग केलं आहे का. कारण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट तुम्ही एंटर करताय तर तुम्हाला कुठेतरी राहणार आहात हे तुम्हाला मेक शुअर करायचं आहे. कारण इट्स डेफिनेटली हेल्प यू टू पास युअर इमिग्रेशन. सो जेव्हा त्याने हा प्रश्न विचारला की what is your purpose of visit, so मी त्याला बोललो की it's business related meetings that I mean I want to have with my client in in one on one, because to have more clarity on ideas and to have this fruitful discussion. That was my answer. Second प्रश्न त्यांनी मला विचारला की तू किती दिवस आहेस. सो मी त्याला तसं आन्सर केलं की आय एम हिअर फॉर ऑलमोस्ट 3 weeks. So then he asked me third question that की तू हॉटेल बुक केलं आहेस की म्हणजे कुठे राहणार आहेस, आय मीन तुझं काय प्लॅन्स आहे का. सो मी त्याला क्लिअरली माझ्याकडे मी ॲक्च्युली एक बंचच घेतला होता ज्याच्यामध्ये माझं हॉटेल बुकिंग, माझे तिकीट्स अँड ऑल. सो आय शोड हिम दॅट दिस इज द प्लेस वेअर आय एम गोइंग टू लिव्ह फॉर नेक्स्ट 21 days. So he was okay with this. Then he asked me to give my biometrics, which I have submitted back in India at the time of visa application process means. Then he said, you're good, welcome to UK. So then at the time of that, at the time he just gave that stamp on my visa, that in. And this is how this process ended. So but while answering those questions, we have to be more confident enough to answer those questions, because they judge you based on that and they have full rights to restrict your entry in UK. So this is one of the important steps that you guys follow. So thank you so much for watching. Do like, share and subscribe to my YouTube channel. Thank you.